नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। मी आहे अनिता। तर आज आपण बघणार आहोत की झाऱ्यापासून आपल्या साध्या वाती कशा बनवायच्या ते मी सांगणार आहे। तर कसं होतं मैत्रिणींनो, आता गौरी गणपतीचे दिवस तर जवळ आलेलेच आहेत, तुम्हाला तर माहितीच आहे। कारण कसं होतं, घरामध्ये स्वयंपाक असतो, काहीतरी पुरणपोळ्या असतात, मोदक असतं, लाडू असतो, चिवडा असतो, काही ना काहीतरी सतत आपल्याला प्रसादासाठी बनवावं लागतं। मग त्यावेळेस काय होतं, हे किरकोळ कामाला आपल्याला वेळ मिळत नाही। तर सुंदर एकसारख्या वाती कशा बनवायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर काहीच करायचं नाही, फक्त एक झारा घ्यायचा आहे आणि त्या झाऱ्याच्या मदतीने अगदी डीमार्ट मार्केटमधून वाती आणल्यासारख्या कशा बनवायच्या ते मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगणार आहे। तर तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा। आजपर्यंत कुठल्याही ताईला ही पद्धत माहिती नाही, पण मी ही पद्धत तुम्हाला सांगणार आहे। तर स्टेप बाय स्टेप बघा, व्हिडिओ स्किप करू नका, सर्व काही तुम्हाला समजेल आणि झाऱ्यापासून सुंदर एकसारख्या वाती कशा बनवायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे। चला करूया सुरुवात। आता झाऱ्याच्या साहाय्याने मी वाती कशा बनवायच्या ते सांगणार आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की झाऱ्याच्या साहाय्याने वाती कशा बनतील, तर मैत्रिणींनो खूप सोपं आहे। आपल्याला एकसारख्या सुंदर आणि छान वाती मी झाऱ्याच्या साहाय्याने कशा बनवायच्या ते तुम्हाला सांगणार आहे। तर बघू शकता मैत्रिणींनो, झाऱ्याच्या साहाय्याने फास्टमध्ये वाती होतात, एकसारख्या होतात। त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक झारा, कात्री आणि कापूस लागणार आहे, बाकीचं काहीच लागणार नाही। तर या झाऱ्याच्या साहाय्याने खूप छान साध्या वाती भरपूर होतात, जसं आपण मार्केटमधून डीमार्टमधून आणतो विकत तशाच होणार आहेत, एकसारख्या होणार आहेत, कमी जास्त होणार नाही। त्यामुळे तुम्ही या झाऱ्याचा वापर करून सुंदर आणि साध्या वाती नक्की बनवू शकता आणि त्या कशा बनवायच्या ते मी तुम्हाला आता सांगणार आहे। तर मैत्रिणींनो, काय करायचं आहे, आपल्याला कापूस घ्यायचा आहे आणि मोठी अशी अगोदर आपल्याला वात तयार करून घ्यायची आहे आणि ती वात आपल्याला झाऱ्याला आता गुंडाळून घ्यायची आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा की कापूस हा फार नाजूक असतो, त्यामुळे तुम्ही ओढाओढी करू नका, अत्यंत हलक्या हाताने आपल्याला तो कापूस हाताळायचा आहे। आणि अशी मोठी अशी मी वात तयार केलेली आहे। तुम्ही सुद्धा तुमचं काम वगैरे झालं घरातलं, एक 10-15 मिनटं तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की अशी मोठी वात तयार करून घ्या। कारण आपल्याला सणवारचे दिवस तर आलेत, पण रेग्युलरसुद्धा दिवा लावताना 2 ते 3 वाती आपल्याला रोज लागतातच। 2-3 दिवसाने त्या वाती जळून जळून संपून जातात, त्यामुळे तुम्ही नक्की आपल्या रोजच्या पूजेसाठी तर वाती हा नक्की तयार करा। तर अशा पद्धतीने झारा घ्यायचा आहे आणि झाऱ्याला हळू असं आपल्याला गुंडाळायचं आहे। गुंडाळल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एकसारख्या वाती करून घ्यायच्या आहे। जास्त ओढू नका, जेणेकरून आजच्या तुम्ही ह्या वाती बनवा की जेणेकरून सुंदर छान आणि एकसारख्या होतील, याची तुम्ही काळजी घ्या। जास्त ओढलं की वात तुटण्याची शक्यता असते, आपण जी वात केलेली आहे अखंड ती, त्यामुळे तुम्ही शक्यतो हलक्या हाताने हाताळण्याचा प्रयत्न करा। तर अशा पद्धतीने मी हळूहळू गुंडाळून घेत आहे आणि आता हे आपल्याला आजच्या तसं काढायचं आहे आणि मग आपल्याला वाती कटिंग करून घ्यायच्या आहेत। खूप सुंदर एकसारख्या आपल्या वाती होणार आहे। तर बघू शकता मैत्रिणींनो, पूर्णपणे झाऱ्याला गुंडाळून झालेलं आहे। आता मी आज्यात अशा झाऱ्यातून वाती बाहेर काढणार आहे। स्टेप बाय स्टेप बघा, व्हिडिओ स्किप करू नका, सर्व काही तुम्हाला समजेल। कारण ह्या रोजच्या दैनंदिन जीवनाच्या गरजेच्या वस्तू आहेत आणि ह्या आपल्याला रोज कराव्याच लागतात। पूजानंतर पूजा केल्यावर दिवा लावावा लागतो, तुळशी फळे लावावा लागतो, आता गौरी गणपती आल्यात लावावा लागतो, दिवाळीत लावावा लागतो, त्यामुळे वाती अत्यंत गरजेच्या आहेत। बघू शकता आता कटिंग केलेला आहे। आता ह्याचा मध्य धरायचा आहे आणि मध्य धरून मध्यापाशी सुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। तर बघू शकता किती सुंदर आणि छान आपल्या एकसारख्या वाती तयार झालेल्या आहेत। तर ही तुम्हाला ट्रिक माहिती नव्हती, मग म्हटलं चला आपल्या मैत्रिणींना आपल्याला ज्ञान आहे तर ज्ञान द्यावं। कारण कसं होतं, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढत असतं, म्हणून म्हटलं चला आपल्याकडे जी माहिती आहे ते आपण इतरांना दिलीच पाहिजे। तर अशा पद्धतीने एकसारख्या सुंदर आपल्या किती सुंदर वाती तयार झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। कोटेसुद्धा कमी जास्त नाही, खूप सुंदर छान। आणि पाकिटामध्ये विकत आणल्यावर कशा वाती असतात तशाच सेम टू सेम झालेल्या आहेत। तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीच्या वाती नक्की बनवा। एक झारा, कात्री आणि कापूस एवढंच लागणार आहे। आता चला मी तुम्हाला सांगते फुलवात कशी बनवायची। 7 पिळे मारून फुलवात सुंदर आणि छान मी तुम्हाला मोगऱ्याच्या फुलासारखी कशी होते ते मी सांगणार आहे। अशा पद्धतीने कापूस घ्या,
ताटलीसारखा आकार द्या आणि आपल्याला 7 असे पिळे घालून घ्यायच्यात. हा झाला दुसरा, हा झाला तिसरा, हा झाला चौथा, हा पाचवा, हा सहावा आणि एक सातवा. आणि आपण मोदकाला कसं सारण घालतो आणि मोदक आपण दाबतो त्या पद्धतीनेच आपल्याला ह्या वाती बनवायच्या आहेत. तर स्टेप बाय स्टेप बघा. तर अशा पद्धतीने आता 7 पण वाती ज्या आहेत ते एकत्र करून आपल्याला घ्यायच्या आहेत. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने 7ही वातीच्या पिळ्या घातलेल्या आहेत ते एकत्र करायचं आहे, म्हणजे आपली फुलवात सुंदर, छान आणि अट्रॅक्टिव्ह होणार आहे. तर बघू शकता किती सुंदर आपली फुलवात ही तयार झालेली आहे. तर आता आपल्याला बनवायची आहे दुसरी फुलवात. तुम्हाला हे समजलं नसेल तर मी अजून एक फुलवात तुम्हाला नक्की बनवून दाखवते. तर बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या होत्या की ताई आम्हाला फुलवाती कशा बनवायच्या ते तुम्ही सांगा, आम्हाला जास्त माहिती नाही. तर चला म्हटलं आपण एक व्हिडिओ बनवूया. त्या ताईंची कमेंट आली तर आपणही त्यांना कशा वाती फुलवाती आपण बनवू शकतो ते सांगूया, त्यासाठी हा मी व्हिडिओ बनवला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला मगासारखं सगळं काही करून घ्यायचं आहे. 7 पिळे आपल्याला असे घालून घ्यायच्या आहेत आणि ते आपल्याला एकत्र करायचे आहेत आणि मग आपली फुलवात सुंदर, छान आणि मस्त होणार आहे. तर बघू शकता किती सुंदर झालेलं आहे. आता हे सर्व काही आपल्याला एकत्र सगळ्या काही पिळे घातलेले आहेत ते एकत्र करायचं आहे, म्हणजे आपली फुलवात सुंदर छान होणार आहे. तर अशा पद्धतीने 2 मी तुम्हाला फुलवाती करून दाखवलेल्या आहेत. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बघून फुलवाती आणि झाऱ्याच्या साहाय्याने साधी वाती नक्की तयार करून घ्या. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण तुम्ही शेअर केल्यामुळे ही माहिती इतरांना कळेल आणि तुम्ही लाईक केल्यामुळे मलाही आनंद होईल. आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि व्हिडिओ टाकल्या तुमच्याकडे व्हिडिओ हा नक्कीच येईल. तर बघू शकता किती सुंदर आपल्या साध्या वाती आणि फुलवाती तयार झालेल्या आहेत. तर खूप मैत्रिणींनो सोपं आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की अशा साध्या वाती आणि फुलवाती घरातल्या घरात नक्की करू शकता. तर भेटूया आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये.